नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्यात आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे आमने सामने। दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, काही काळ तणावाचंही वातावरण। एनडीए सोबत असताना उद्धव ठाकरेंना पहिल्या रांगेत स्थान होतं। आता ठाकरेंचं दिल्लीत काय स्थान आहे हे समोर आलं। देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली। राहुल गांधींच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्यानं एकनाथ शिंदेंचा टोला। बंगळुरूमधनं राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल। आपण संसदेत संविधानासमोर शपथ घेतली आहे। शपथ मागणाऱ्यावरनं राहुल गांधींचा वार, तसंच इलेक्ट्रॉनिक डेटाही देण्याची मागणी। भाजप नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार। राहुल गांधींनी बिहारमधल्या पराभवाचं कारण आधीच शोधलंय। अमित शहांची टीका, तर राहुल गांधींचे आरोप कपोलकल्पित। फडणवीसांचा पलटवार। आमदार रोहित पवार आणि गोपीचंद पडळकरांमध्ये जुंपली। कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर दोघांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, तर रोहित पवार गुंड असल्याचा पडळकरांचा आरोप। शरणू हांडे अपहरण प्रकरणातील आरोपी अमित सुरवसेसह इतरांना 4 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपींकडनं कोयता, हॉकी स्टिकसह 25 शस्त्र जप्त केल्याची माहिती। कल्याणमध्ये पुन्हा मराठी अमराठी वाद। मनसैनिकांनी इडली हॉटेल चालकाला दिला चोप। हॉटेल चालकानं मराठी माणसांबद्दल वापरले होते अपशब्द। नाशिकच्या चांदवडमध्ये पायी चालणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना टेम्पोनं उडवलं। सोग्रस फाट्यावरच्या अपघातात 6 ते 7 विद्यार्थी जखमी। दादा भुसेंनी जखमींना सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा। ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्ब नंतर चर्चेला महत्त्व। ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिकेला पत्र गेलेलं आहे, तर शिवाजी पार्कची परवानगी मिळावी म्हणून जानेवारीमध्येच पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आमदार रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतं, तर कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आणि रोहित पवार गुंड असल्याचा आरोप पडळकरांनी केला। काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं। राहुल गांधींच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्यानं एकनाथ शिंदेंनी हा टोला लगावला। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये शेवटच्या रांगेत बसण्यावरून टीका केलेल्यांना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं। रांगेवरून टीका करणारे लोक भंपक आहेत, प्रेझेंटेशन नीट दिसावं म्हणून ते मागे बसले होते असं संजय राऊतांनी सांगितलं। उद्धव ठाकरेंना बैठकीमध्ये शेवटच्या रांगेत स्थान दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी टीकेचे बाण सोडले। उद्धव ठाकरेंना मागे बसवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली। उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसवण्यावरून सुरू असलेला वाद निरर्थक आहे, हा निव्वळ बालिशपणा आहे असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या। सुप्रिया सुळे पुढे बसतात त्यांना त्यांचं महत्त्व वाढवायचंय, राजकारण काय आहे ते समजून घ्या असं म्हणत खासदार नरेश म्हस्के यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला। कोकणात रामदास कदम विरुद्ध भास्कर जाधव संघर्ष पेटलेला आहे। योगेश कदम यांच्या विरोधात भास्कर जाधवांनी भर सभेत उमेदवारच जाहीर केला। आमदार व्हायचंय तर दापोली मतदारसंघात कामाला लागा, तुम्ही आमदार झालात असं समजा असा सल्ला भास्कर जाधव यांनी सहदेव बेटकर यांना दिला। पुणे जिल्ह्यामध्ये नव्यानं 3 महापालिका कराव्या लागणार आहेत असं मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। मांजरी, फुरसुंगी, उरोळी देवाची या भागामध्ये 1 पालिका आणि चाकण हिंजवडी भागात 1 पालिका करावी लागणार असल्याचं ते म्हणाले। बारामतीची तुलना चाकणशी करू नका, चाकणला महानगरपालिका करायचा विचार आहे असं म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला।
राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ज्याचे उत्तर निवडणूक आयोगानं दिलं पाहिजे त्याचे उत्तर भाजपचे नेते देत आहेत. मतांची चोरी केली असं दिसतंय अशी टीका ठाकूरांनी केली. मंत्री प्रताप सरनाईक यांची अँटी करप्शन ब्युरोकडून चौकशी करण्याची मागणी रिक्षा संघटनेनं केली आहे. रॅपिडो कंपनीकडून कोट्यावधी रुपये घेऊन कंपनीच्या फायद्याचे निर्णय घेतल्याचा आरोप रिक्षा चालकांनी केला आहे. तर तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणीही करण्यात आली. पुण्यामध्ये शेतकरी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पुण्यात राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा अजित पवारांनी आढावा घेतला. अजित पवारांनी मोबाईलमध्ये अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो दाखवत अपघातांबाबत खंत व्यक्त केली. धाराशिवमध्ये तंत्रज्ञान मार्गदर्शन मेळाव्यामध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. शेतीसाठी AI तंत्रज्ञानासाठी पंतप्रधान मोदींनी 13,000 कोटींची तरतूद केल्याची माहिती बावनकुळेंनी दिली. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये परभणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल झालाय. मात्र गुन्ह्यामध्ये आरोपींची नावं न घेतल्यानं नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. आरोपींची नावं समाविष्ट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मराठी शाळा वाचवण्यासाठी काढल्या जाणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. माहीम परिसरातील शेवटची मराठी शाळा पाडली जात असल्याचा विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मोर्चा काढला जाणार होता. मात्र जमावबंदीचा नियम दाखवत पोलीस प्रशासनानं उद्या होणाऱ्या मोर्चाला परवानगी नाकारली. कल्याण डोंबिवलीमधील अनेक रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. याचा नागरिकांना त्रास होतोय. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्यानं कल्याण डोंबिवलीकर संतप्त झाले. भिवंडी महापालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानुसार शहरातील अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. भादवड टेंघर ते कल्याण रोड परिसरामध्ये ही तोडक कारवाई करण्यात आली. शहापूरच्या माहुली किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेले मुंबईतील 2 तरुण भरकटले होते. यावेळी जीवरक्षक टीमच्या जवानांनी तरुणांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप किल्ल्यावरून खाली आणलं. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा गावाजवळून वाहणाऱ्या लेंडी नाल्याला पूर आला. त्यामुळे वनोजा आणि पिंजरला जोडणारा मार्ग बंद झाला. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन केलं. जालना जिल्ह्यामध्ये मागील 2 आठवड्यामध्ये सर्वदूर झालेल्या जोरदार पावसामुळे मध्यम आणि लघु प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. मागील आठवड्यामध्ये 12% असलेला पाणीसाठा या आठवड्यात 29% पोहोचला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील 15 दिवसानंतर पावसानं उघडीप दिलेली आहे. पिकांना पोषक ठरेल असा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून येतंय. हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची सुरुवात झाली आहे. हवामान विभागानं जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे. जवळपास 10 ते 12 दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांसह ओढ्याला पूर आला. कापडसिंगी गावाजवळच्या ओढ्याला पूर आला. त्यामुळे रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहू लागलं. त्यामुळे पुलावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली. जळगावात रक्षाबंधन निमित्त सोन्या चांदीच्या राखी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी अल्प प्रतिसाद दिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सोन्या चांदीच्या राख्यांकडे पाठ फिरवली आहे. गुहागर चिपळूण रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यातील वळणावर भले मोठे खड्डे पडले. त्यामुळे गाडी चालवणं फारच जिकरीचं झालंय. गणपतीपूर्वी खड्डे न भरल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला. कोल्हापूरच्या कसबा बीड गावात ग्रामस्थ अक्काताई आनंदा जाधव यांना एका बेड्याचा शोध लागलेला आहे. तर मळ्याच्या शेतामध्ये निशिगंधाची भांगलन करत असताना त्यांना हा बेडा सापडला. बेडा यादवकालीन आहे. तो 1.7 सेंटीमीटर लांब आणि 3.75 ग्रॅम वजनाचा आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 15 वर्षाची कालमर्यादा ओलांडलेल्या टॅक्सींना आता 5 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतलाय. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील 1000 वाहनांना पुन्हा 5 वर्षाची मुदतवाढ दिली जाणार आहे. या निर्णयाचं सांगली जिल्हा टॅक्सी मॅक्सी कॅब पंचायतकडून स्वागत करण्यात आलंय.
नांदेड जिल्ह्यातील एका गावामध्ये कुत्र्यानं म्हशीचा चाबा घेतला. नंतर काही दिवसातच ती आजारी पडून तिचा मृत्यू झाला. मात्र या म्हशीचं दूध पिणारे ग्रामस्थ कमालीचे हैराण झाले. जवळपास अख्ख्या गावानं म्हणजे 180 जणांनी रेबीजची लस घेतली आहे. दौंड तालुक्यामध्ये असणाऱ्या नांदगावमधील एका शेतामध्ये रानडुकरांनी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये चक्क बिबट्या अडकला. त्यावेळी या बिबट्याला पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला बघ्यांची गर्दी जमली होती. श्रावण मासात निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील शिरगाव इथल्या एका व्यक्तीच्या घरामध्ये एकाच झाडावर तब्बल 36 ब्रह्मकमळ उमलले. यावेळी हा अनोखा नजारा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.